मंगलाचरण एतसुरासुरमण्डपिण्डवन्दितम् दोदगायिकं ममलम् पडमाविवर्धमानम् तीर्थं धम्मसकतारम् शेषे पुनतीर्थयुरे ससौवसीते विशोधताभावे तमणेय नानदंसना चरिततव वीर्याय ते ते सौवे समगम् सुमगम् पतेनमेव पतेनम् वन्दामि युवतं अरहन्ते मानुषे केशे किच्चारहन्ताणम् सिद्धाणम् तो नमो गणराणम् अजावयवगानम् साहुणम् चैव सौवेशम् तेजम् विशुद्धदंसण नानपहणासनम् समासेजम् उपसम्पयामि कम्मम् जतो युव न सम्पत्ति। नंबर 72 गाथा नंबर 41 गाथा पाठ अपदेशं सपदेशं मुक्तम् अमुक्तं च पज्जयम् आजादम् पलयं गदं च जानति तं नाणं मणिद्वयं वण्यम्। आचार्य कुंद विरचित प्रवचन सार ग्रंथ ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार ज्ञान प्रज्ञापन अधिकार मध्ये आचार्य कुंद भगवान जीवाचा निगोदापासून सिद्धापर्यंत सर्व जीवाचा अधिकार केवळ ज्ञान स्वभाव आहे। त्या केवळ ज्ञान स्वभावाची स्वभावरूप केवळ ज्ञान पर्याय 13 गुणस्थानामध्ये जीवाला प्राप्त झालेली आहे। त्रिकालवर्ती उपादांमध्ये शक्ती आहे म्हणून क्षणिक उपादांमध्ये कार्याची उत्पत्ती होते। आणि मग मागटल्या 40 गाथेमध्ये जे इंद्रिय ज्ञान आहे, इंद्रिय ज्ञान नसल्याने अनुत्पन्न पदार्थाला जाणणं अशक्य आहे असं न्यायाच्या द्वारे निश्चित केलं होतं। आणि इंद्रिय ज्ञान इंद्रियाच्या द्वारे होणारे ज्ञान कसं आहे, हे आहे, उपादेय नाही आणि ही नाही, उत्कृष्ट नाही। कारण ज्या ज्ञानाला पराची अपेक्षा असते ते ज्ञानहीन म्हटले गेले। आणि केवळ ज्ञान स्वभाव केवळ ज्ञान पर्याय याला पराची अपेक्षा नाही म्हणून ते उत्कृष्ट आणि पर्याय प्राप्त करण्यासाठी उपाधी आहे। आणि आश्रय करण्यासाठी केवळ ज्ञानाने अनंत गुणांनी युक्त असा शुद्ध आत्मा उपाधी आहे असं 40 नंबर गाथेमध्ये सांगितल्यानंतर
41 गाथेला शीर्षक देतात। अब ऐसा स्पष्ट करते हैं कि अतीन्द्रिय ज्ञान के लिए जो जो कहा जाता है वह सब संभव है। आम्ही आतापर्यंत अतींद्रिय असणारे जे केवळ ज्ञान आहे त्या केवळ ज्ञानामध्ये जे जे काही जाणलं जातं त्याच्यासाठी काय हे जे जे सांगितलेलं आहे ते सगळं संभव आहे आणि पुढेही आता जे काही सांगणार आहे तेही सगळं संभव आहे। केवळ ज्ञानाला असंभव काहीही नाही। मग आतापर्यंत अनेक दृष्टीने केवळ ज्ञान कोणाला कसं कसं जाणतं, नष्टानुत्पन्न उत्पन्न अशा प्रकारे चर्चा झाल्यानंतर शिष्याने प्रश्न मांडला की वो अरन आचार्य की केवळ ज्ञान सर्व द्रव्यगुण पर्यायाला जाणतं, पण सर्व द्रव्यगुण पर्यायाला जाणत असताना विश्वामध्ये द्रव्य आहे, मग त्या द्रव्यामध्ये काही सप्रदेशी आहेत, काही अप्रदेशी आहेत, काही मूर्त आणि काही अमूर्त आहे। मग यामध्ये हे केवळ ज्ञान अशा सर्वाला जाणतं का, अशी शंकाकाराची शंका उत्पन्न झाल्यानंतर आचार्य गाथेमध्ये त्याला स्पष्टीकरण करतात। गाथा नंबर 41 अन्वयार्थ। अप्रदेश जो ज्ञान अप्रदेश को, सप्रदेश को, मूर्त को और अमूर्त को तथा अनुत्पन्न और नष्ट पर्याय को जानता है वह ज्ञान अतीन्द्रिय कहा गया है। मग त्या ठिकाणी अप्रदेश म्हणजे एक प्रदेशी, स्वप्रदेश म्हणजे बहुप्रदेशी, 6 द्रव्यामध्ये उपद्गल मूर्त, 5 द्रव्य अमूर्त आणि त्या द्रव्याच्या गुणांच्या होणाऱ्या अनुत्पन्नी नष्ट पर्यायाला जाणतं, असं ते ज्ञान अतींद्रिय आहे। टीका। इंद्रिय ज्ञान औपदेश अंतकरण इंद्रिया इत्यादि को विरूप कारण से ग्रहण करके और उपलब्धि शोषण संस्कार इत्यादि को अंतरंग स्वरूप कारण से ग्रहण करके प्रवृत्त होता है और वह प्रवृत्त होता हुआ सप्रदेश को ही जानता है, कि वह स्थूल को जानने वाला है, अप्रदेश को नहीं जानता, क्योंकि वह सूक्ष्म को जानने वाला नहीं है। इंद्रिय ज्ञान अपदेश जे अंतःकरण, अंतःकरण म्हणजे मन, मनाला अंतःकरण म्हणतात, अंतरंगामध्ये आहे म्हणून अंतःकरण म्हणजे जाणण्यासाठी साधन आहे। तर इंद्रिय ज्ञान उपदेशाच्या द्वारे, अंतःकरण मनाच्या द्वारे आणि इंद्रिय इत्यादि कला विरूप कारणाने विरूप ज्ञान के स्वरूप से भिन्न स्वरूप वाले उपदेश मन और इंद्रिया पदरी होने से उसका रूप ज्ञान के स्वरूप से भिन्न है। मग कसं आहे, मन दोघांनाही जाणतं आणि इंद्रिया फक्त रूपी पदार्थाला जाणतात।
इंद्रियाचं विरूप कारणाचे ग्रहण करते, म्हणजे इंद्रियाच्या विषयाच्या विरुद्ध आणि उपलब्धी, शोषण, संस्कार इत्यादी अंतरंग कारण स्वरूप कारणाने ग्रहण करते, प्रवृत्ती करतो. उपलब्धी शोषण, उपलब्ध शोषण आणि त्या विषयांना जाणण्याच्या इंद्रिय ज्ञानाने जाणले नाही, त्याचा संस्कार इत्यादी अंतरंग स्वरूप कारणचे ग्रहण करते. अंतरंगाच्या स्वरूपाच्या कारणाने ग्रहण करून पदार्थाला जाणण्यामध्ये प्रवृत्त होतो. एक तो प्रवृत्त होतावा ते ज्ञान प्रवृत्त होतात प्रदेशालाही जाणतो, जे स्थूल आकार सहितला जाणतो. अप्रदेश को नहीं जानता, एक प्रदेशी कालाणु परमाणु आहे, त्याला जाणत नाही, क्योंकि वह सूक्ष्म को जानने वाला नहीं है. मन प्रत्यक्ष एक प्रदेशी वस्तूला साक्षात मन जाणू शकत नाही. तर्काच्या द्वारे, अनुमानाच्या द्वारे सांगू शकतो. मन एक प्रदेशाचा निर्णय परोक्ष करू शकतो, प्रत्यक्ष जाणू शकत नाही. वह मूर्त को ही जानता है, क्योंकि वैसे मूर्तिक विषय के साथ उसका संबंध है. मग ते इंद्रिया उत्पन्न होणारा ज्ञान मूर्तिकाला जाणतं, मूर्तिकाच्या विषयाशी त्याचा संबंध आहे, अमूर्तिकाला जाणत नाही, क्योंकि अमूर्त विषय के साथ इंद्रिय ज्ञान का संबंध नहीं. मग जे इंद्रिय आहे त्याचा विषय मूर्तच आहे, अमूर्ताला इंद्रिया जाणत नाही. वो वर्तमान को ही जानता है, क्योंकि विषय विषय के सन्निपात का सद्भाव प्रवर्तित हो चुकने वाले को और भविष्य में प्रवृत्त होने वाले को नहीं जानता. मग त्या इंद्रिया वर्तमानातील विषयाला जाणतात, कारण विषय आणि विषयीचा सन्निपाताचा सद्भाव आहे वर्तमान मध्ये जाणताना, त्याच्यामध्ये प्रवर्तमान होतं. आणि जे होऊन गेलेल्या पर्याय भविष्यामध्ये होणाऱ्या पर्यायाला ते जाणत नाही इंद्रिया. इंद्रिय पदार्थ के सन्निकर्ष का अभाव है. भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या इंद्रियाचे विषय आणि भविष्य काळामध्ये होणारे इंद्रियाचे विषय ते वर्तमान मध्ये नाही, म्हणून त्या पदार्थाचा आणि इंद्रियाचा सन्निकर्ष म्हणजे वर्तमान मध्ये त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये नाही. परंतु जो अनावरण अतीन्द्रिय ज्ञान है उसे अपने अप्रदेश सप्रदेश मूर्त और अमूर्त पदार्थ मात्र तथा अनुत्पन्न व्यतीत पर्याय मात्र नेता का अतिक्रमण न करने से नेय ही है. जैसे प्रज्वलित अग्नि को अनेक प्रकार का ईंधन दाह्यता का अतिक्रमण न करने से दाह्य ही है. म्हणजे अनावरण ज्ञान आहे, केवळ ज्ञान अतींद्रिय ज्ञान आहे, ते आपल्या अप्रदेशी सप्रदेशी मूर्त अमूर्त अनुत्पन्न व्यतीत पर्यायाला नेयाला अतिक्रमण न करणारा नील आहे, म्हणजे त्या सर्वाला जाणणारा आहे, तो जाणतो ते सगळे पदार्थाच्या नील आहे. जे अतिक्रमण करत म्हणजे त्या ज्ञानाचे विषय होत नाही असं नाही. उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी अनेक प्रकारच्या इंधनाला दाह्यता का अतिक्रमण न करण्याचे दायी, फक्त अग्नीमध्ये कितीही लाकडं टाकले इंधन टाकलं तर ते सगळ्याला जाळण्याचं कार्य करतं, तो कोणालाही ठेवत नाही. जैसे प्रदीप्त अग्नि
धाई मात्र को ईंधन मात्र को जला देता है, उसी प्रकार निरावरण ज्ञान ने मात्र को द्रव्य पर्याय मात्र को जानता है. तो अग्नी धरता तर इंद्राला जाळून देतो, कुणालाही शिल्लक ठेवत नाही. मग अग्नीच्या ठिकाणी निरावरण केवळ ज्ञान आणि इंद्राच्या ठिकाणी निराकार असे निराकार द्रव्य पर्यायाला जाणतात. अशा पहिले काय केलं, 40 मध्ये इंद्रिय ज्ञानाची चर्चा केली. परत त्यामध्ये इंद्रिय ज्ञानाचे विषय काय आहेत ते सांगितलं. आणि त्याच्या विरुद्ध अतिंद्रिय ज्ञान आहे, जे वैसादृश्य दाखवलं. सूक्ष्म ज्ञानाच्या विरुद्ध क्षायी ज्ञान आहे. सूक्ष्म इंद्रिय ज्ञानाला जे काय आहे, जाणण्याचे सामर्थ्य नाही, ते सामर्थ्य अतिंद्रिय केवळ ज्ञानामध्ये आहे. माझा अतिंद्रिय केवळ ज्ञान स्वभाव माझा काय करू शकतो, अशा सर्व पदार्थांचं प्रदेशीय प्रदेशी अनुत्पन्न उत्पन्न आणि वर्तमान मूर्त अमूर्त सर्वाला जाणण्याची एक समयामध्ये माझ्या आत्म्यामध्ये ती शक्ती आहे. आणि अशा केवळ ज्ञान स्वभाव आत्म्याला मी आजपर्यंत विषय केला नाही. आणि जे क्षौक्षमिक ज्ञान होतं त्या क्षौक्षमिक ज्ञानाला विषय करून अपूर्ण पर्यायाला विषय केला, बाह्य काळाच्या पूर्ण पर्यायाला विषय केला. म्हणून काय झालं, पर्यायाला विषय केला म्हणजे पूर्ण अतिंद्रिय असं केवळ ज्ञानाची उत्पत्ती झाली नाही. बाह्य काळामध्ये अतिपूर्ण केवळ ज्ञानाची पर्यायाची उत्पत्ती पर्यायामध्ये प्राप्त करायची असेल तर वर्तमानमध्ये सम्यक दृष्टीला सम्यक दृष्टीत केवळ ज्ञानी होतो. भविष्यकाळामध्ये केवळ ज्ञानी व्हायचा तर पहिल्यांदा सम्यक दृष्टी व्हा, सम्यक ज्ञानी व्हा. मग सम्यक दृष्टी सम्यक ज्ञानी होण्यासाठी काय करावं लागणार, असं केवळ ज्ञान स्वभाव तर जो आत्म्याचा स्वभाव आहे त्या शुद्ध आत्म्याचं प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव करा. तर वर्तमानमध्ये पर्यायामध्ये औक्षमिक क्षौक्षमिक सम्यकाची प्राप्ती होते. भविष्यकाळामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती होऊन परंपराने माझ्या जीवाला सुद्धा पर्यायामध्ये असे केवळ ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. हे जाणून आपल्याला जीवनामध्ये या गाथेचा फायदा. 42 परिणमदिनेयमट्टं नादाजरिमेव कायिकं तत्सत् ज्ञानं पितं विनिन्दा कवयन्तं पद्ममेवुता. अब ऐसी श्रद्धा व्यक्त करते हैं कि नीय पदार्थों परिणमन जिसका लक्षण है, ऐसी नीय अर्थ परिणमन स्वरूप क्रिया ज्ञान से उत्पन्न नहीं होती है. या ठिकाणी श्रद्धा करायला म्हणतात की नीय पदार्थ परिणमन ज्याचं लक्षण आहे, कोणाचाही निरूपाने परिणमन करणं हे नियाचं लक्षण आहे. जी नियार्थ करणारी क्रिया ज्ञानचे उत्पन्न होती, जी विषयामध्ये जी परिणमन होत ते ज्ञानामुळे होत नाही. मग नियाचं परिणमन स्वयं नियामुळे होत आणि ज्ञानाचं परिणमन स्वयं ज्ञानामुळे होत. गाथा नंबर 42 अन्वयार्थ. ज्ञाता यदि नीय पदार्थ परिणमित होता हो तो उसके क्षयिक ज्ञान होता ही नहीं है.
मग सांगतात की ज्ञातामध्ये जाणणारा तर तो निरूपाने परिणित होतो, तर त्याला क्षयिक ज्ञान पर्यायी प्राप्त होत नाही. उसके क्षयिक ज्ञान होत नाही, प्राप्त होत नाही. असं जिन देवाने उसी कर्म को ही अनुभव करने वाला कहा है. इंद्र भगवंताने त्याला काय म्हणलं? कर्माचा अनुभव करणारा म्हटले. जो आत्मा म्हणजे हे पदार्थानुसार परिणमन करतो, म्हणजे रागद्वेष करतो. ज्ञाता म्हणजे जाणणारा, पदार्थ परिणाम होतो, उसे क्षयी ज्ञान नहीं होता. मग ज्ञाता काय झाला? पक्ष. निरूपाने परिणाम होतो, साध्य. हेतू, त्याला क्षयी ज्ञान होत नाही. क्षयी ज्ञान नाही होत आहे साध्य. आणि ज्ञेय पदार्थ परिणाम करतो, हेतू. आणि ज्ञाता म्हणजे जाणणारा आत्मा झाला पक्ष. मग अशा जीवाला जिनेंद्र भगवान तो कर्मालाही अनुभव करणारा म्हटलेला आहे. तो कर्माचाच अनुभव करणारा आहे. कर्माचा अनुभव करणारा आहे. कर्म कोणत्या कर्माचा अनुभव करणारा आहे? ज्ञेय पदार्थाचं परिणमन करतो, तर त्याच्यानुसारच त्याचं म्हणजे कर्म कोणाला म्हणतात आचार्य? ज्ञेय पदार्थाला, आपल्या परिणामाला कर्म म्हणतात ना. ज्ञेय पदार्थानुसार परिणमन केलं तर, जसं परीक्षा मध्ये तुम्हाला कर्म शब्दाचे अर्थ 4 सांगितले. द्रव्य कर्म, भाव कर्म, मोह कर्म आणि एक विषय. मग विषयाला पण कर्म म्हणतात. तिथे काय सांगितलं? ने पदार्थ परिणाम होता है तो उससे कर्म को ही अनुभव करने वाला कहा है. ते कर्म शब्दाचा अर्थ विषय, ते कर्म शब्दाचा अर्थ द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म नाही. कर्म करतो तो विषय. ज्ञाता ने पदार्थ रूपाने परिणाम करेल, म्हणजे ज्ञेयाला जाणण्यासाठी प्रयत्न करेल, तर त्याला क्षयी ज्ञान होत नाही. पर पदार्थाला जाणून आजपर्यंत कोणीही क्षयी केवलज्ञानी झाला नाही. तो आत्म्याला जाणूनच आजपर्यंत केवलज्ञानी झालेले आहे. तसं परीक्षा घटम आत्मानं वेदमी. झाला कर्ता, आत्मा झाला कर्ता. आत्मा झाला कर्ता. घटम झाले कर्म. म्हणजे मी, आत्मा कर्ता, कर्म, करम. म्हणजे ते घर झाला कर्म, विषय. तसे ते 6 द्रव्य विषय झाले. त्याला जाणण्या रूपाने जर तो परिणाम करेल, तर त्याला क्षयी ज्ञान होत नाही. म्हणून सिमंदर भगवंताची पूजा आहे. त्या सिमंदर भगवंताच्या पूजेमध्ये स्थापनेच्या अगोदर एक 6-7 वळी आहे. मग त्यामध्ये तिथे सांगितलं, हे सिमंदर भगवान, तुम्ही असीम ज्ञानाला कसे प्राप्त झाला? सिमंदर भगवान असीम ज्ञानाला कसे प्राप्त झाला? मग त्यांनी काय केलं? तुम्ही संपूर्ण ज्ञेयाकडून विषय काढून, उपयोग काढून आपल्या स्वशुद्ध आत्म्यामध्ये राहिला. मग स्वशुद्ध आत्मरूपी
विषयरूपी कर्माला विषय केले, ज्ञानाला सीमित केलं, ते अन्य कर्माकडे विषयाकडे जाणाऱ्या ज्ञानाला तिथले काढून आपला आत्मा ही एक विषयरूपी कर्म आहे, शुद्ध परमात्मा असं ज्ञानाला सीमित केल्यामुळे तुम्ही असीमित केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणून नेयाला जाणता जाणता कोणीही केवळ ज्ञानी होत नाही. केवळ ज्ञान स्वभावरूप शुद्ध आत्म्याला जाणता जाणता केवळ ज्ञानी होतो. केवळ ज्ञान स्वभावरूप आत्म्याला जाणता जाणता सिद्ध होतो. केवळ ज्ञान स्वरूपी आत्म्याला जाणत राहतो, तर परत कधीही संसारामध्ये छद्मत्तावस्थेला प्राप्त होत नाही. म्हणून आचरण या गाथेमध्ये तुम्हाला भविष्य काळामध्ये जर केवळ ज्ञानी व्हायचं असेल, शारीरिक ज्ञान प्राप्त करायचं असेल, तर नियार्थ परिणती करू नका, ज्ञानार्थ परिणती करा. तर तुमच्यामध्ये पर्यायामध्ये काय होऊन जातं, बराबर केवळ ज्ञानाची प्राप्ती होते. आणि पंतप्रधान सांगितलं, नियाकार ज्यांचं ज्ञान नेयाला जाणण्यासाठी, ज्यांचे ज्ञान नेयाला जाणण्यासाठी प्रवर्तमान आहे, त्याला नेयाकार आपला संपूर्ण नेयाकार समर्पित करत नाहीत. आणि जो जीव ज्ञानाकार स्वरूप परिपूर्ण केवळ ज्ञान स्वरूप आत्म्याला जाणतो, अनुभव करतो, त्याच्यामध्ये स्थिर राहतो, तेव्हा त्या जीवाला केवळ दर्शनाने केवळ ज्ञान होते. तेव्हा ते निराकार द्रव्य त्याचे त्रिकालवरती अनंत गुण, त्रिकालवरती अनंत गुणाचा अनंत अनंत पर्याय ते निराकार ज्ञानाला समर्पित करतात. जी नेयाला लक्ष न देणाऱ्याला निराकार आपला संपूर्ण आकार समर्पित करतात, आणि नेयाकडे लक्ष देणाऱ्याला निराकार आपला संपूर्ण आकार समर्पित करत नाहीत. ती कायदी ज्ञाता ने पदार्थ परिणमित होता हो, तो उसे सकल कर्म बनके से प्रवर्तमान स्वाभाविक जाननापना कारण शारीरिक ज्ञान नहीं है. जो ज्ञाता ने पदार्थोपाला जाणण्यामध्ये परिणमन करतो, ने रूपाने परिणमन करतो, त्याला संपूर्ण कर्मबलाला क्षय करणार स्वाभाविक जाणणेपणारूप शारीरिक ज्ञान उत्पन्न होत नाही. अथवा उसे ज्ञान ही नहीं है, तो अशा जीवाचं ज्ञानच नाही. म्हणून तिथे काही आचरण एक ठिकाणी तर यापुढे तर इंद्रिय ज्ञान नाहीच, आणि अतिंद्रिय ज्ञान आहे. तुमच्या समोर मोबाईल आहे की नाही? आहे सर. नाही. तुम्ही डोळ्याने मोबाईल पाहता का नाही? हो, पाहता. मग डोळ्याने तुम्ही मोबाईल पाहिला, मग हे तुमचं ज्ञान, मोबाईलचं ज्ञान आहे का नाही? मोबाईलचं ज्ञान आहे का नाही? डोळ्याने मोबाईलचं ज्ञान झालं, कानाने शब्दाचं ज्ञान झालं, पण ते सांगते चक्षु हे प्रत्यक्ष चक्षुरेंद्रिय ज्ञान आहे. ते ज्ञान आहे का नाही? ज्ञान आहे, पण परोक्ष ज्ञान आहे सर. ते परोक्ष का प्रत्यक्ष हे नाही? ज्ञान आहे ना सर. ते मात्र ज्ञान नाही, निश्चयाने नसेल. इंद्रिय ज्ञानच नाही. मागच्या चर्चेत सांगितलं ना, इंद्रिय ज्ञानच नाही. डोळ्याने आपण मोबाईल पाहतो नाही, शब्द ऐकतो नाही, मग या मोबाईलला तुम्ही वस्तू मानली का नाही? मानली ना. मग ही वस्तू मानली की ज्ञान तुमचं खरं का खोटं? खोटं.
का बरं खोटं? कारण इंद्रिय ज्ञानच नाही ना सर. बरं, मग पण का नाही इंद्रिय ज्ञान? कारण त्याचं हे आहे ना, विषय आणि विषयीच्या याच्यामध्ये आलं तरच ते हे होतं ना त्याच्यामध्ये. मग आता तुम्ही डोळ्यांनी समोर जाणं ना त्याचा मोबाईल, हा, मग विषय आणि विषय संबंध नाही का? मग हो ना, तेव्हाच ते हे होतं ना सर ज्ञान. मग तेच की, आता तुमच्या समोर मोबाईल आहे, तुम्ही डोळ्याने मोबाईलचा काला वर्ण जे का पांढरा ते जाणता का नाही? हो, ते आपण यांनी जातो ना, क्रमाक्रमाने जाणतो ना. त्याचं ते पण जाणतो का नाही? हो, जाणतो ना सर. मनाने मोबाईल एक जाणलं की नाही? हम्म, डोळ्याने त्याच्या स्क्रीनचं वर्ण जे का असेल ते जाणलं की नाही? हम्म, हम्म. मग ते ज्ञान नाही का? ते इंद्रिय ज्ञान आहे म्हणून ते ज्ञान नाही म्हटलंय. इंद्रिय ज्ञान आहे. मग इंद्रिय ज्ञान आहे, पण ते ज्ञान नाही. अतिंद्रिय ज्ञान नाही. नाही, ते ज्ञान नाही. इंद्रिय ज्ञान ज्ञान नाही. पदार्थाला जाणत असताना सुद्धा इंद्रिय ज्ञान ज्ञान नाही. पदार्थाला जाणत असताना सुद्धा इंद्रिय ज्ञान ज्ञान नाही. नाही, इंद्रिय ज्ञान ज्ञान नाही. कारण कारण इंद्रियाद्वारे होणारं ज्ञान असंवेदी आहे. उद्गल द्रव्य एक परमाणू आहे, त्याला जाणतं का? नाही. मग स्कंदाला जाणतं की नाही? स्कंदाला जाणतो. मग स्कंद हे द्रव्य आहे का? नाही. मग काय आहे? स्कंद हे अनेक पुद्गलांचाही बनलेला आहे ना सर. समान जाती विभाव द्रव्य व्यंजन पर्याय आहे. त्या समान जाती विभाव द्रव्य व्यंजन पर्यायाला इंद्रिय ज्ञान द्रव्य म्हणून जाणतं. म्हणजे असतला सत म्हणून जाणतं खोटं आहे. असतला सत म्हणून जाणतं. स्कंद ही पर्याय आहे की नाही? स्कंद ही पर्याय आहे. मग पर्याय ही द्रव्य आहे का? नाही. मग त्या मोबाईलला एक वस्तू मानतो का नाही? वस्तू मानतो. मोबाईल म्हणा, ताट म्हणा, चमचा म्हणा, पेन म्हणा, पुस्तक म्हणा, घर म्हणा, चष्मा म्हणा, रुपया म्हणा, पैसा म्हणा. मग जे जे तुम्हाला डोळ्याच्या द्वारे, पाच इंद्रियांच्या द्वारे जे जे पदार्थ तुमच्या ज्ञानाचे विषय होतात, त्याला तुम्ही वस्तू मानता का नाही? जाणता का नाही? जाणतो. मी साडी ही एक वस्तू जाणली. मग जाणली वस्तूच म्हणता नाही. आम्ही बाजारातून फर्निचरच्या वस्तू आणल्या. मग त्या वस्तू आहेत का? नाही. ते विभाव स्कंद पर्याय. विभावाला स्वभाव द्रव्य मानतो म्हणून इंद्रिय ज्ञान सगळं खोटं आहे. मग एलपंडी पासून जेवढं काही ग्रॅज्युएटचं ज्ञान असतं जगामध्ये, ते सगळं ज्ञान नाही. कारण त्या ज्ञानामध्ये खोट्याला खरं रूपाने शिकवलं जातं. म्हणून आता तुम्हाला काय करत आहे? मी जेव्हा सर्व्हिसला लागले तेव्हापासून आतापर्यंत विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जे ज्ञान दिले ते खोटं ज्ञान दिलं, प्रतिक्रमण करा. बरोबर आहे. असतला सत जाणलं आणि खोटंला शिकवलं आणि त्याच्यावरच सगळं सांगितलं. ते शिकून मुलं मोठे झाले, पण कुठे गेले? आणि ते शिकून पैसे कमवून पंचेंद्रियाच्या विषयाच्या भोगात लागले. मी पुण्याचं काम केलं का पापाचं? एका अपेक्षेने पापाचंच आहे काम. सिद्धांताच्या अपेक्षेने पाप मी केले. हे इंद्रिय ज्ञान सत्य नसताना सुद्धा त्याला सत्य मानलं, म्हणून प्रतिक्रमण करा. बरोबर आहे. प्रतिक्रमण म्हणून माताजी सांगतात की शिक्षण शिकू नका. म्हणून माताजी सांगतात शिक्षण शिकू नका, लौकिक इकडे या. बरोबर आहे. ब्रह्मचारी राहा, जिनागमाचं ज्ञान करा, जिनागमाचा अभ्यास करा, शिका. बरोबर. आणि खरं लोकांना सांगा. बरोबर आहे. म्हणून मग इथे सांगितलं की ते कर्माला अनुभव करतं ते काय आहे?
ज्ञान नाही. ज्ञान नाही. स्कंद आहे ना, स्कंदाला जाणतो. स्कंदाला द्रव्य म्हणून सांगतो, स्कंदाला जाणतो. द्रव्य म्हणून जाणतो आणि हे असत आहे. असं तर म्हणजे मनाने, वचनाने, कायाने, कृत्य कार्य अनुभवनाच्या द्वारे, क्रोध, मान, माया, लोभाच्या द्वारे. विद्यार्थी नाही शिकत, नाही ऐकत, तर छडीने मारतो का नाही? मारतो त्याला क्रोधाने मारतो का प्रेमाने मारतो? मारताना तर क्रोधच राहतो. मग क्रोधाने काय सांगितलं? वाईट शिकण्यासाठी मग पोट करायला लावला का नाही? वाईट ज्ञान देण्यासाठी, खोटं ज्ञान देण्यासाठी क्रोध करूनच त्यांना शिकवलं का नाही? क्रोध करूनच शिकवलं. म्हणजे किती प्रकारे आपण करतो याचा पश्चाताप व्हायला पाहिजे. बरोबर आहे. की भगवान पुढच्या जन्मात मी जर शिक्षक मनुष्य जन्मात आले तर परत कधी शिक्षक होणार नाही. होणार नाही, शिक्षक होणार नाही. मी उपाध्याय होणार, साधू होणार, आचार्य होणार. आचार्य उपाध्याय सांगून वस्तू व्यवस्था बराबर मांडणार हे आचार्य आपल्याला सांगतात. तुम्ही आचार्य सांगितलं की वित्राग विज्ञानच ज्ञान आहे, सराग सहित सगळं ज्ञान ज्ञान नाही. त्याला ज्ञान नाही, त्याला ज्ञानच इंद्रिय ज्ञान म्हणत नाही. क्योंकि प्रत्येक पदार्थ रूप से परिणत के द्वारा मृग तृष्णा में जल समूह की कल्पना करने की भावना वाला वो आत्मा अत्यंत दुस्सह कर्म भार को ही भोगता है, ऐसा जिनेन्द्र देव ने कहा है. कोण? नियार्थ परिणमन करणारा तो आत्मा प्रत्येक पदार्थ रूपाने परिणमण्याच्या धर्याचे नियार्थ रूपाने परिणमन करतो. त्या नियार्थ रूपाने कसं आहे? मृग तृष्णा में जलसमची कल्पना, वाळवंटामध्ये पडलेल्या रेतीमध्ये पडलेल्या सुवर्णाच्या सूर्याच्या किरणामुळे त्याला काय दिसतं? जलसमूह दिसतो. कशी काय करतो? वाळवंटामध्ये हवेच्या लाटेमध्ये सूर्याचे किरण आणि पडलेली वाळू त्याच्या चमकमुळे हवा वाहते, हवेचं वाहन, सूर्याची प्रकाश आणि वाळूची चमक, त्याच्यामुळे त्याला जलसमूह मानतो, कल्पना करतो. मग असा करण्याला भावनाला वो आत्मा दुस्सह कर्मभार को भोगता है. जो आत्मा नियात रूपाने परिणमन करतो, नियात रूपाने परिणमन केल्यामुळे काय झालं? एक नेयावरून दुसऱ्या नेयावर, दुसऱ्या नेयावरून तिसऱ्या नेयावर, तिसऱ्या नेयावरून चौथ्या नेयावर, मग नियार्थ परिणमन करू लागला. मग नियार्थ परिणमन करता करता तो जीव कधी नियार्थ परिणमन करण्याचं सोडून देईल का? नाही. नियार्थ परिणमन करतो. नियार्थ परिणमन करत असताना कर्म बांधतो. ते तर आहेच. कर्म भार कोही भोगता है. नियार्थ परिणमन करत असताना इष्ट अनिष्ट परिणाम होतात. अनिष्ट अनिष्ट परिणामामुळे कर्म बांधतो आणि कर्म बांधल्यामुळे चार गतीमध्ये बैलासारखं ओझ वाहत जातो, जे दुःखच भोगतो असं जिनेंद्र भगवान म्हणतात. तुम्हाला आता काय झालं? पण तुम्ही घर बांधले नाही अकलूजला? हो सर. बांधलं. पहिले काय ठरलं? सामान्य रूपाने घर बांधायचं. सामान्य रूपाने घर बांधलं. परत काय झालं? तुमच्या मनात विचार आला आपल्याला काहीतरी विशेष करायचं आहे. विशेष करायचं म्हणून किती लाख रुपये दिले?
ते काय दिले तर दिले. त्या घराची योग्यताच होती विशेष, किती परिणाम. मग तिथे वस्तू आल्या का नाही? हो. मग वस्तू नियार्थ परिणती झाल्याशिवाय आले का आपोआप आले? नियार्थ परिणाम तर झालंच ना. नियार्थ परिणती तो वस्तू आले की नाही? हम्म. मग आता त्या वस्तूचे तुम्ही मालक झाला की नाही? व्यवहाराने. घराचे मालक झाला, वस्तूचे मालक झाले की नाही? हम्म. मग आता म्हणतात ज्या ज्या वस्तू तुमच्यापाशी आले, घर म्हणाले का असेल ते, त्या वस्तूचे तुम्ही नौकर झाला, मालक ते झाला. हा, नौकर झालं, बरोबर आहे. का बरं नौकर झाला? त्याला बघावं लागते ना सगळं. साफसफाई करा, हे करा, साफसफाईचं काम नौकर करतो का मालक करतो? नौकरच करतो ना. मग आपण काय झालो? नौकर झालो. वस्तू काय झाल्या? मालक. मानतो काय? मालक स्वतःला. मालक आणि ते वस्तू म्हणजे नौकर. नौकर आहेत. हीच म्हणजे त्या वस्तूपासून मला सुख मिळतं असं मानतो. तेच म्हणजे ते मालक झाले ना, म्हणजे ते मला सुख देतात, म्हणजे ते मालक झाले आणि मी नोकर झालो. पण उलट काय झाले, ते मालक आहेत, आपण नोकर, त्याने आपण त्यांची सेवा करतो ना. हो, बरोबर आहे ना. मग म्हणजे हेच उलट ज्ञान उलट्या श्रद्धेला जीव खरं मानून बसला. मग आचरणतात आपल्यापाशी तर काहीच नाही, चक्रवर्ती पशी किती तर होत, पण त्यांनी नेयाला निरूपाने जाणून नेयार्थ परिणती केली नाही. आणि माझ्या आत्म्यामध्ये पण प्रमेत नावाचा गुण आहे, आणि अशा प्रमेत नावाच्या गुणाच्या आधारे आपल्या आत्म्यामध्ये स्थिर राहिले तर त्यांना केवळ ज्ञान प्राप्त झालं. छोट्या घरामध्ये कुलूप लावून गेलं तर चालत होतं की नाही पिढीला? हो सर. आता इथे 2 जण जायचं म्हणलं तर होतं कसं? नाही, सहज होत नाही. खाली किरायदार असलं की होईल. मला पण होत नाही, आम्हाला पण होत नाही. म्हणजे काय झालं, मालक नौकर तशीच अचेतनाची सेवा करू लागला आणि अटकून बसलो 84 फेऱ्यामध्ये. कर्म म्हणजे कर्म भार कोही अत्यंत दुसरा कर्म भार कोही भोगता आहे. असं काय करतो, दुःखाच्या कर्मभारून त्या कर्माच्या भाराला बघतो, 4 गतीमध्ये जातो. भावार्थ ने पदार्थ से प्रमाण करना, अर्थात यह हरा है, यह पीला है इत्यादि विकल्प रूप से ने पदार्थ में परिणमन करना व कर्म का भोगना है, ज्ञान का नहीं है। निर्विकार सहज आनंद में लीन रहकर सहज रूप से जानते रहना वही ज्ञान का स्वरूप है। माझा आत्म्याचा स्वभाव सहज ज्ञान आनंद स्वरूप है। अच्छा, सहज ज्ञान आनंद स्वरूप आत्मा भेद न करता अभेद रूपाने निर्विकार रूपाने जाणत राहावा, आणि आपल्या स्वतःच्या अशा सहजानंद स्वरूप आत्म्याला जाणणार तेच ज्ञानाचं स्वरूप आहे। ने पदार्थ में रुकना उसके तन्मुख वृत्ति होना वो ज्ञान का स्वरूप नहीं है। मग निरूपाने परिणाम करणे, ज्ञानाचा सन्मुख जाणे, नियाचा सन्मुख जाणे, नियाच्या सन्मुख होत असताना ठिकठाणीचा भाव करून नवीन कर्म बांधून संसारामध्ये अटकतो। म्हणून मग आचार्य सांगतात की हे आत्मन, पूर्वीच्या केलेल्या संस्कारामुळे आज कालने ते परिणाम उदयाला आले, पुरुषार्थ केला आणि काय केला, हा संसार रचला आतापर्यंत। आणि आता विचार करतात वंद भगवान, आम्ही तुला दोन्ही सांगितलेलं आहे, याच्यात काय श्रद्धा करायची, काय नाही करायचं, तुझ्या हातात पुरुषार्थ आहे, आणि इथून पुढे जर सम्यक पुरुषार्थ केला सहजानंद स्वरूप आत्म्यामध्ये राहण्याचा, तर भविष्य काळामध्ये तुला केवळ ज्ञानाची प्राप्ती होते।
केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर त्रिकालवरती सर्व द्रव्य आपल्याला निराकार स्वयं समर्पित करतात. एक स्वनेय कर्म आहे आत्मा, एक परनेय कर्म द्रव्य आहे. कुणाला विषय करायचं तुमच्या वर्तमानाच्या ज्ञानावरती अवलंबून आहे. आपल्या स्वनेय आत्मा मी करायचं आहे. ज्ञानामध्ये समारोपाने एक निर्णय करा, प्रधान करा. त्या रूपाने सकाळ दुपार संध्याकाळ रूपाने बसून अनुचरण करा. तर एक दिवस आपण चक्रश्रेणीवरती आरूढ होऊ आणि केवळ ज्ञानाची प्राप्ती होऊन निर्वाण प्राप्त करू शकतो. आणि तेही आपला स्वभाव केवळ मोक्ष स्वरूप आहे, केवळ ज्ञान स्वरूप आहे. म्हणून पर्यायामध्ये स्वयं अभिव्यक्त होणार आहे. परिपूर्ण स्वरूप सच्चिदानंद एक शुद्ध स्वरूप परम पूज्य परमात्मा स्वरूप निर्विकल्प ज्ञान दर्शन स्वरूप स्वाधीन स्वतंत्र शुद्ध स्वरूप ज्ञानार्थ परिणमन स्वभाव स्वरूप परमेयार्थ परिणमन स्वभाव रहित स्वरूप स्वनेयार्थ स्वभाव परिणमन स्वभाव स्वरूप शांति शांति शांति. विसर्ज नमो हरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो हरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो हरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो भवानी माता की जय, भगवान की जय, अनंतानंद सिद्ध परमेश्वर भगवान की पटार के संत भगवान अवतार की पटार के संत महाराज परम पूज्य संत महाराज जय. नमस्तु नमस्तु नमस्तु. जय जिनेंद्र.